नमस्कार किसान, नमस्कार महाराष्ट्र. मी किरण किसान पाठशालामधून महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहे आणि एक केळीचा प्लॉट आज आपण विजिट करणार आहोत. बाहेर ही नेपियरची लाईन जे क्लायमेट कंट्रोलसाठी जी आपण कंपल्सरी केलेली आहे सर्व शेतकऱ्यांना. जो कोणी शेतकरी केळी लागवड करत असेल, ज्याला करायची असेल त्याला ही नेपियर कंपल्सरी आहे आणि त्याच्यानंतरच केळी लागवड करायची मधल्या बाजूने. आम्ही सांगतो की लागवडीच्या हंगामानुसार म्हणजे उन्हाळ्यात लागवड करायची असेल तर पश्चिम आणि दक्षिणेला तरी नेपियर पाहिजे आणि जर शक्य झालं तर चौघ बाजूनी नेपियर पाहिजे केळीच्या शेताला. या पद्धतीनं एकदम दाट नेपियर या शेतकऱ्याने लावलेलं आहे, जेणेकरून आतमध्ये क्लायमेट कंट्रोल होईल आणि इकडची जी गरम हवा आहे, थंडी आहे, उष्णलहरी, शीतलहरी यांच्यापासून आपल्या मधल्या केळी बागेला बचाव होईल. या हिशोबाने चला आतमध्ये जाऊ आणि बागेची आपण स्थिती बघू. पूर्ण अखंडपणे यांनी नेपियरची बाउंड्री केलेली आहे. चला आतमध्ये. नमस्कार. नमस्कार. एक थोडा तुमचा परिचय करून द्या आधी. हां, हिंदीत बोलावं लागेल ना? नाही, मराठीतून. हां, मराठीतून. मी प्रभाकर पाटील, राहणार नांदुरा, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा. आणि हे माझं गाव आहे जवळा बेलुरा. बरं. इथे माझं हे G9 BK G9 प्लसचा हा प्लॉट आहे. तर ही कंपनी बडवाना इथली कंपनी आहे, बडवानी मध्य प्रदेश, MP मधली. तर यांच्याकडून हे बियाणं घेतलेलं आहे. म्हणजे लागवडीची तारीख कल्चर, टिश्यू कल्चरची लागवड झालेली आहे 11 मार्च. 11 मार्चची लागवड झालेली आहे. बरं. किती रोपं लागवड आहे? एकूण 3500. 3500. बरं. आपला जो 70-30 न पॅटर्न आहे लागवडीचा, 70-30 त्या पद्धतीने तुम्ही लागवड केली? पूर्ण 70-30 न लागवड केलेली आहे. अंतर 7x5, 5x7. हां, 2 लाईनमधलं 5 फूट आणि रोपांमधलं 7 फूट झिगझॅग पद्धतीने. बरं. भागवत सर बघा ना, सांगा ना बागेची पोझिशन. आपण जे आता या बागेमध्ये जे उभे आहे, तर इथं आणि विशेष एक आहे, एक मिनिट, की मी केळीमध्ये नवीन, या इकडून मेनावर, मी केळीमध्ये नवीन आहे आणि केळी पेरण्याचा, पारंपरिक केळी पेरण्याचा जुना अनुभव मला होता. परंतु इथे हा संपर्क यांच्याशी आल्यामुळे, बी किसानशी आल्यामुळे मी ह्या केळीचं नियोजन केलं आणि याचं वेळोवेळी मार्गदर्शन या कंपनीचे आमचे भागवत ठाकरे म्हणून जे डॉक्टर आहेत त्यांचं प्रत्येक वेळेस व्यवस्थित मार्गदर्शन झालेलं आहे. ते सुद्धा BSc ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, मी ग्रॅज्युएट आहे, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट. आणि या सगळ्या कामाचं श्रेय मी माझे हे आतेभाऊ आहेत नीनाजी वक्ते यांना देत आहे. कारण हे पूर्ण मी शेड्यूल सांगतो त्यांना कसं करायचं ते सांगतो, पण हे पूर्ण शेड्यूल फॉलो हे करत असतात. बी किसान मधले भागवत ठाकरे यांचं मार्गदर्शन मोलाचं आहे. बरं दादा, एक सांगा तुमचं, तुम्ही आता मागे केळी केलेली आहे आणि तुम्ही स्वतः ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहात जुने. एक मला सांगा की पारंपरिक पद्धतीचा आपला केळी लागवडीचा पॅटर्न जो 5x5 मध्ये करतात, 5x5.5 मध्ये करतात, आणि हा 5x7चा पॅटर्न जो खूप संशोधन करून आपण बनवलेला, याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स काय वाटतं? याच्यामध्ये डिफरन्स असा आहे, हा जो 5x7चा म्हणजे 70-30चा पॅटर्न जो आहे बी किसान या कंपनीचा, वास्तविक ही रोपं विकणारी कंपनी आहे. परंतु
अशा प्रकारच्या अनेक कंपन्या भारतामध्ये आहेत रोपं विकणाऱ्या, परंतु अशा प्रकारचा हा नाविन्यपूर्ण पॅटर्न बनवून आणि सायंटिफिक पॅटर्न आहे तो. मी स्वतः सायंटिफिक असल्यामुळे, सायन्सचा ग्रॅज्युएट असल्यामुळे, ॲग्रिकल्चरचा ग्रॅज्युएट असल्यामुळे मी त्याच्यात सगळं संशोधन केलेलं आहे. 70-30 का, त्याच्यानंतर पिलबाग घ्यायची जे सिस्टीम आहे ते का, म्हणजे 70-30 मध्ये 5x7, 5x8, 5x9 हे जे यांचं अंतर आहे हे का, आणि हे अंतर पिलबाग घ्यायसाठी कसं सायंटिफिकली बरोबर आहे, अशा अनेक गोष्टी याच्यातून आपल्याला समजून येतात. बरोबर. अशा प्रकारचा हा पॅटर्न आहे या कंपनीचा, आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तो फॉलो करायला काही हरकत नाही. कारण याच्यामध्ये पिलबाग येण्याची जी संकल्पना आहे ते संकल्पना अशी आहे की पुढच्या वर्षी तुम्ही जे बेनं घेणार आहे विकत टिश्यू कल्चर, तो तुमचा खर्च वाचणार आहे. बरोबर. खतांचा खर्च, त्याच्यानंतर तुमचा खतांचा खर्च वाचणार आहे. कारण हे जे उभे झाडं आहे हे कशा प्रकारे यांच्यावरचा घळ काढल्यानंतर कशा प्रकारे त्या पिलाला न्यूट्रिएंट देणार आहेत याची एक सिस्टीम यांनी समजावून सांगितलेली आहे. बरोबर. आणि अशा त्या न्यूट्रिएंट, झाडाचं न्यूट्रिएंट झाडाला घेणे म्हणजे मदरचं न्यूट्रिएंट, तो जो पिल वाढते त्याला देणे, याच्यामध्ये 40% खताची तुमची बचत होणार आहे. बचत होते. बरोबर. राहिला प्रश्न हा 70चा. 70 म्हणजे काय, 70 जागा हे या केळीसाठी आहे आणि 30% जागा तुम्हाला फिरायसाठी. बरोबर. या 70% जागेमध्ये कास्तकारांना फिरू नये, मजुरांना फिरू नये अशी संकल्पना आहे. कारण याच्यामध्ये जे जीवाणू तयार होतात, याच्या मायक्रो न्यूट्रिएंट तयार होतात, मायक्रो ऑर्गॅनिझम तयार होतात, न्यूट्रिएंट नाही मायक्रो ऑर्गॅनिझम, तर यांना क्षती पोहोचू नये म्हणून याच्यामध्ये चालू नये आणि याच्यात जास्तीत जास्त मल्चिंग केलं गेलं पाहिजे, हा उद्देश आहे. कारण कचरा मल्चिंग जर केलं गेलं तरच तुमचा हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे हे वाढण्यासाठी मदत होणार आहे. तुमचे हे जे वर्म्स आहे, गांडूळ आहे, हे वाढण्यासाठी मदत, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत. आणि या कंपनीनं हा जो पॅटर्न दिलेला आहे हा शेतकऱ्याच्या फार मोठ्या फायद्याचा आहे. आणि अशा प्रकारचा हा पॅटर्न शेतकऱ्यांनी याचा अभ्यास करून, याचं नियोजन करून कार्यान्वित करायला काही हरकत नाही असं माझं तरी मत आहे. याच्यात हा जो पॅटर्न बनवला त्याच्या मागे आमचे 3 उद्देश होते. मेन म्हणजे की केळी उत्पादक शेतकरी तो सस्टेनेबल व्हायला पाहिजे, केळी शेती सस्टेनेबल व्हायला पाहिजे. दुसरं, ही जी पद्धत आहे 70-30 याच्यामुळे जमिनीची पोत सुधारायला पाहिजे. म्हणजे केळी असं खादाड पीक आहे, बरोबर, की जे जमिनीमधून काहीतरी शोषत घेत राहतं. आणि जर आपण 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष एकाच जागेवर केळी उत्पादन घेत असतं तर 5 वर्षानंतर आपल्याला केळी म्हणजे जमीन आपली तिची उत्पादकता अजून जास्त वाढायला पाहिजे. त्या उद्देशानं हा खरा पॅटर्न आहे. तर तुमच्या अभ्यासानुसार आणि तुमच्या अनुभवानुसार या पॅटर्न मध्ये या 3 गोष्टी म्हणजे लागू पडत आहेत का, यशस्वी होत आहेत का? जमिनीची उत्पादक क्षमता वाढण्यासाठी जे आवश्यक गोष्टी आहेत म्हणजेच नैसर्गिक पद्धत, याच्यामध्ये तर नैसर्गिक पद्धत दिलेली आहे. रासायनिक खतं देत नाही असं नाही, रासायनिक खतं याच्यात आहेत, परंतु नैसर्गिकरित्या याच्यात जे जीवाणू वाढणार आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याचं संवर्धन कसं करायचं याचं हे टेक्निक आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम, या मायक्रो ऑर्गॅनिझमचं संवर्धन कसं करायचं याचं हे टेक्निक याच्यामध्ये आहे. आणि या 70-30च्या पद्धतीमध्ये, या मल्चिंग मध्ये हे जे तुम्ही अंथरलेलं असते याच्यामध्ये, तर त्या कचऱ्याच्या आतमध्ये ते जीवाणू डेव्हलप होत असतात. ते सर्वांना माहीत आहे. कारण आजकाल हा नैसर्गिक शेतीचा विषय जो आहे हा बऱ्याच अंशानं शेतकऱ्यांना समजलेला आहे. पण आजचे हे तरुण शेतकरी जे आहे हे बराचसा अभ्यास करून फॉलो करतात असा माझा अनुभव. बरोबर. एक म्हणजे ह्या पॅटर्न मध्ये फक्त पद्धत बदलवलेली आहे, बाकी जे खतं आपण जे ड्रेंचिंग करतो ती आहे, जे जनरल करतो आहे ते फक्त ती पद्धत बदलवलेली लागवडीची.